संभाजीनगरला धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। माझ्यासोबत अमोल मोरे इथे उपस्थित आहेत। त्यांची पत्नी आहे शुभांगीताई मोरे आणि त्यांचा मुलगा, छोटा मुलगा आहे। त्यांना दोन जुळे मुलं झाले। एक मुलगा बोलत होता आणि दुसरा मुलगा बोलत नव्हता। तो काळ होता कोरोनाचा आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये हे मुलं सोशल झाले नाही, घरातच राहिले। त्याच्यामुळे एक मुलगा बोलायला लागला आणि दुसरा मुलगा बोलत नव्हता। अमोल मोरे हे ग्रामसेवक आहेत। लोणार भागामध्ये ते ड्युटीला आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांची सर्व्हिस आहे। अनेक समाजातील घटकांशी त्यांचा संपर्क आहे आणि त्या अनुषंगाने माझी त्यांची भेट सुद्धा झाली। हे प्रकरण एवढं धक्कादायक आहे की या एवढ्या मोठ्या शहरामध्ये चिमुरड्यांचा जीव कसा धोक्यात घातला जातो। त्याला बोलता यावं म्हणून थेरपी हा पर्याय कुणीतरी मांडला की बाबा ह्या थेरपीवाल्याकडे जा, त्या थेरपीवाल्याकडे जा, आणि त्याच्यातच एक नाव समोर आलं, कन्सेप्ट थेरपी, जे उल्कानगरी भागामध्ये जवाहर कॉलनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। तिथं या कन्सेप्ट थेरपीचा चालक संतोष पोपळे म्हणून आहे आणि त्याची पत्नी शिंगारे म्हणून आहे। हे दोघं हा थेरपी चालवतात आणि त्या ठिकाणी मुलाला बोलता यावं म्हणून स्पीच थेरपीसाठी त्या ठिकाणी त्याला आणलं। आता त्यांचा विषय फक्त बोलण्याचा होता, बॉडीचा काही संबंध नव्हता। तरी सुद्धा त्याला असणारं बॉडीला सुद्धा थेरपी घ्यावं लागेल अशा पद्धतीचा त्यांना आग्रह करण्यात आला। आणि धक्कादायक बाब अशी की त्याला मांडी घालायला लावली त्याच्या दोन पायाला आणि त्याच्या दोन पायावरती एक 90 किलोच्या माणसाने दोन्ही पायाने पाय ठेवून त्याला ओढलं आणि तेवढ्यात असणारा त्याचा डाव्या बाजूचा पाय या कमराच्या आणि त्याच्यामधूनच तो सटकला, फ्रॅक्चर झाला। पोरगा जोरात ओरडायला लागला। आई धावत गेली तर आईला सुद्धा म्हणले नाही, रडत असतात मुलं, नाटकं करत असतात। चांगला चालणारा मुलगा त्यांनी दोन्ही पाय देऊन डायरेक्ट मोडून टाकला। ही कन्सेप्ट थेरपी, त्याचं लायसन काय, त्या लोकांचं शिक्षण काय, आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाही, बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे नाही। 2 महिने झालं, आज मुलाचा पाय फ्रॅक्चर झालेला, तो बरा होत नाही। चांगला चालणारा मुलगा आता लगडत चलतोय आणि त्याचा पूर्ण पाठीमागचा इथून भाग असा हाताला आपल्या लागतो एवढा बाहेर त्याचं मसल्स आणि हड्डी बाहेर आलेली। आधी यांनी त्यांना जाऊन विनंती केली की हे कसं झालं सांगा, कसं झालं सांगा। ते म्हणे आज बरं होईल, उद्या बरं होईल। शेवटी त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याचं ज्यावेळेस एक्सरे काढले त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं की इथं फ्रॅक्चर झालेलं आहे। म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी जाणीवपूर्वक त्याला असणारं तिथं फ्रॅक्चर करण्यात आलं। कसं त्यामध्ये हे माणूस कोण होता फ्रॅक्चर करणारा, हे थेरपी देणाऱ्याचा नेमका उद्देश काय? यांच्याकडं कसल्याही प्रकारची स्लिप नाहीये। यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं तर 700 रुपये रोज म्हणजे 21,000 रुपये महिना अशा पद्धतीने फीस होती। ही कन्सेप्ट डेव्हलपमेंट थेरपी सेंटरच्या नावाने फोन पेला 21,000ची एंट्री आहे। आता या एंट्रीच्या बदल्यात त्यांना कसलीच पावती दिलेली नाही, त्यांना कसलाच ऍडमिशन फॉर्म दिलेला नाही, त्यांना कसलंच रूल्स अँड रेग्युलेशनचं पेज दिलेलं नाही, त्यांना कसलंच प्रॉस्पेक्टस देण्यात आलेलं नाही। फक्त पैसे भरा आणि निघून जा अशा पद्धतीचा बिहेवियर त्यांच्यासोबत केला आहे। त्याच्यामुळे अशा थेरपी ज्या या शहरामध्ये निर्माण झाल्यात ते चिमुरड्यांचं आयुष्य धोक्यात घालणाऱ्या निर्माण झाल्यात। हा गुन्हा आहे, बाल अत्याचार आहे, पोक्सो आहे, त्यांच्यावर अन्याय झालाय, पण त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला जात नाही। हे अतिशय गंभीर आहे आणि 5 तारखेला जवाहर कॉलनी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्या ठिकाणी तक्रार सुद्धा अद्याप FIR झालेली नाही। उलट घडलंय काय,
त्यांच्या गुगलच्या वेबसाईटला जर टाकलं तर काहीतरी 5-25 फोटो येतात. त्या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर एका समोरच्या व्यक्तीने या चिमुरड्याला वाकवलंय, त्याच्या तोंडात गोळा घातलाय आणि पाठीमागे जी मॅडम दिसते त्या थेरपी सेंटरची, तिने त्याचे 2 पाय स्वतःच्या पायामध्ये पॅक केलेत आणि तिच्या पाठीवरती मारहाण सुरू आहे. की असे अनेक फोटो त्या वेबसाईटला होते. एक फोटो तर एवढा धक्कादायक होता की त्याला उलट टांगलेलं आहे. त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा मोरे यांनी काढलेले आहेत. ही कोणती थेरपी आहे? ही कसल्या प्रकारची थेरपी आहे की पोरग उलट टांगून त्याला नीट केलं जातंय, त्याला तोंडामध्ये बोळा घालून त्याला मारहाण केली जाते? ही कोणती थेरपी आहे? आणि ज्या वेळेस आम्ही तक्रार दिली हे अशा पद्धतीने उलट टांगलं, चिमुरडं आहे 4-5 वर्षाचं, म्हणजे या कोणत्या प्रकारचा कोर्स आहे, कोणती डॉक्टरेट आहे हेच आम्हाला समजायला तयार नाही. ज्या वेळेस आम्ही तक्रार केली त्यावेळेस आम्हाला एक धक्कादायक बाब अशी आढळते की या ठिकाणी जे फोटो आम्ही दाखवलेत ते फोटोच वेबसाईटवरून डिलीट झाले. म्हणजे पोलिसांनी आम्हाला न्याय द्यायचं दिलं सोडून, पण त्या आरोपीला सतर्क करून तिथून फोटो उडवायला लावले असा आमचा थेट आरोप आहे. त्या ठिकाणाहून हे फोटो सुद्धा उडवलेले आहेत. आणि म्हणून मी तमाम या ठिकाणच्या पालकांना आवाहन करतोय की अशा प्रकारची थेरपी करूच नका. दुसरी बाब, मी कमिशनर यांना आवाहन करतोय, पोलीस आयुक्तांना, की तातडीने या दोघांना ताब्यात घ्या. तातडीने या दोघांवरती पोक्सो आणि इतर कलमांतर्गत कारवाई करा. आणि या शहरात जेवढ्या थेरपी सेंटर सुरू आहेत त्या सगळ्यांचे सीसीटीव्ही फुटेज मागवा आणि सीसीटीव्ही फुटेज